नजर लागी राजा. जुन्या काळची अभिनेत्री नलिनी जयवंत यांच्यावरील गाण्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. पृथ्वीराज कपूर, स्नेहप्रभा प्रधान, दुर्गा खोटे ते राजेश खन्ना, संजीव कुमार, नसरुद्दीन शाह ही सगळी मंडळी नाटकातून सिनेमात आली. अभिनेत्री नूतनची आई अथवा काजोलची आजी, अभिनेत्री शोभना समर्थ यांची आते बहीण आणि दादासाहेब जयवंत यांची एकुलती एक कन्या नलिनी जयवंत ही सुद्धा नाटकातूनच सिनेमात आली. मूळची गिरगाव मुंबईची नलिनी जयवंत ही लॅमिंग्टन एरिया त्रिभुवन रोडच्या कोपऱ्यावर असलेल्या आपले आई वडील आणि 2 भाऊ यांच्यासोबत राहायचे. CKP घराण्याचे जयवंत हे कुटुंब. नलिनी जयवंत यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1926चा. नलिनीचे शिक्षण प्रार्थना समाजच्या राममोहन शाळेमध्ये झाले. तिला लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची, नृत्याची, गाण्याची खूप आवड. वयाच्या 6व्या वर्षी ती मुंबई आकाशवाणीवरील बालनाटकात चमकली. रवींद्रनाथ टागोरच्या एका नाटकात तिला मेयरतर्फे पारितोषिकही मिळाले. तिच्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व्हायचे, त्यात नलिनीचे नृत्य हमखास असायचे. तिचे नृत्य पाहून दिग्दर्शक वीरेंद्र देसाईंनी तिला राधिका सिनेमामध्ये नायिकेची ऑफर दिली, तेव्हा तिचे वय अवघे 14 वर्ष होते. 1941 साली. दादासाहेबांचा म्हणजेच वडिलांचा या निर्णयास प्रचंड विरोध होता. कारण CKP घराणं आणि ते स्वतः सरकारी नोकरीत होते, त्यामुळे नलिनीने सिनेमात काम करू नये असं त्यांना वाटायचं. पण शोभना समर्थ यांनी त्यांची समजूत घातली, तेव्हा कसे बसे ते राजी झाले. 1941 साली नलिनीचे 3 चित्रपट प्रदर्शित झाले. राधिका, महबूब खान यांचा बहन आणि निर्दोष, ज्यात मुकेश हे त्यांचे नायक होते. बहनमध्ये नलिनीची बालपणीची भूमिका मीना कुमारी यांनी बेबी मीना या नावाने केली. त्यानंतर 1942ला आंख मिचवली आणि 1943ला आदा वारज हे तिचे 2 सिनेमा आले. ती आता नावारूपाला येते न येते तोच तिने खळबळ उडून दिली 1943मध्ये वीरेंद्र देसाई यांच्यासोबत लग्न करून. सगळे निर्माते हवालदिल झाले. बड्या निर्मात्यांनी तिला दूर सारले. त्यामुळे 1944 ते 1947 या काळात नलिनी जयवंतला सिनेमा मिळालाच नाही. तिने मग वारसदार या गुजराती सिनेमामध्ये काम केले. 1947च्या अखेरीला मग पतीशी पटेनासे झाल्यामुळे तिने घटस्फोट घेतला. यानंतर M.I. धरमसी यांनी दिलीप कुमार, नर्गिस या जोडीसोबत तिसरे पात्र म्हणून नलिनी जयवंत यांना घेतले. 1948ला अनोखा प्यार प्रदर्शित झाला आणि रोमॅन्टिक प्रेम त्रिकोणाची कथा, त्यावर दिलीप, नर्गिस आणि नलिनी जयवंत यांचा बहारदार अभिनय आणि संगीत महर्षी अनिल विश्वास यांचे सुमधुर संगीत, यामुळे हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमात नलिनीची भूमिका दुःखांत जरी असली तरी प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतले. नलिनीने बिंदिया या माळिनीची भूमिका या चित्रपटात केली होती. अनोखा प्यारमध्ये एकूण 13 गाणी अनिल विश्वास यांनी केली. जखना चांद तारो हे गाणं विलक्षण गाजलेलं त्या काळात. परंतु या चित्रपटातलं मला आणखीन एक आवडलेलं गाणं आहे, ते लताजीने गायलेलं आहे, ज्यामध्ये नलिनी जयवंत फूल वेचते. गाण्याचे संगीत सुरू होते, सतारीचे सूर लागतात आणि कॅमेरा फुलांच्या झाडावरून फुलांच्या परडीवर येतो आणि नलिनीच्या चेहऱ्यावर स्थिरावतो. लताजींचा सूर सुरू होतो, डडडा डीरा डडडा डीरा, आणि चा लाडीक चित्कार निघून गाणे सुरू होते. हे ऐकायला इतके गोड वाटते की लताजींनी ते गोड उच्चारले आहे का नलिनीने त्यावर अभिनय जोरदार केला आहे, हे ज्यांनी त्यांनी ठरवावे. ते ठरवणे तसं अवघडच आहे. घटस्फोटानंतर नलिनी जयवंत
आपल्या कामाकडे गांभीर्याने पाहू लागली. अनोखा प्यारच्या यशानंतर 1949 हे वर्ष तसे तिला रिकामेच गेले. पण 1950मध्ये तिने 4 सिनेमा केले. मुकद्दर, ज्यात आंखे, जो भारतभूषण तिचे नायक होते, समाधी आणि संग्राम या दोन्हीमध्ये अशोक कुमार बरोबर तिने काम केले. यापैकी समाधी संग्राम हे तुफान यशस्वी ठरले. या सिनेमाने त्या काळामध्ये 1,35,00,000 गल्ला जमवला होता, की जो त्या काळात त्या दृष्टिकोनातून खूप मोठा होता. रक्कम खूप मोठी होती. गोरे गोरे ओ बाके छोरे, कभी मेरी गली आया करो. गोरी गोरी ओ बाकी छोरी, चाहे रोज बुलाया करो. गोरे गोरे ओ बाके छोरे, कभी मेरी गली आया करो. गोरी गोरी ओ बाकी छोरी, चाहे रोज बुलाया करो. रोज रोज मुलाकात अच्छी नहीं, प्यार में ऐसी बात अच्छी नहीं. थोड़ा थोड़ा मिलना, थोड़ी सी जुदाई, सदा चांदनी रात अच्छी नहीं. छोड़ो छोड़ो जिया न तोड़ो, किसी और को जलाया दो. गोरी गोरी ओ बाकी छोरी, चाहे रोज बुलाया करो. नलिनी जयवंत यांचा खरा कार्यकाल किंवा बहराचा काळ तसा 1950 ते 1960चाच. 1950च्या आधी एक अनोखा प्यार वगळता तिचे चित्रपट फारसे चालले नाहीत. पण 1950 ते 1960 या कालावधीत तिचे 42 चित्रपट आले. यापैकी बहुतांश चित्रपटाचे तिचे नायक होते अशोक कुमार, ज्यांच्यासोबत तिने 11 चित्रपट केले. तर अजित यांच्यासोबत तिने 10 चित्रपट केले. देवानंद यांच्यासोबत 3, तर दिलीप कुमार यांच्यासोबत 2. यावरून आपल्याला अशी कल्पना येईल की यशस्वी चित्रपट देणाऱ्या त्या काळामध्ये देवानंद, राज आणि दिलीप या त्रिमूर्तीसोबत तिचे फार नाममात्रच सिनेमा आहेत. हालांकी देवानंदबरोबर मुनीमजी, राही आणि कालापानी हे चांगलेच यशस्वी झाले आणि दिलीपबरोबर शिकस्त आणि अनोखा प्यार हेही चित्रपट चांगले चालले. राज कपूरबरोबर तिला काम करण्याची संधीच मिळाली नाही. मित्रहो, 1951मध्ये नलिनीचे 4 चित्रपट आले. नंदकिशोर, ज्यामध्ये बाबूराव पेंढारकर तिचे नायक होते. जादू, ज्यात सुरेश. एक नजर, ज्यामध्ये करण दिवान हे तिचे नायक होते. आणि नौजवान, ज्यामध्ये प्रेमनाथ हे तिचे नायक होते. यापैकी जादू आणि नौजवान हे यशस्वी ठरले. नौजवानमध्ये एका धनाढ्य श्रीमंताची मुलगी कमला या नावाने नलिनी जयवंतने भूमिका केली आहे. अवखळ, खट्याळ, श्रीमंतीच्यामध्ये वाढलेली, म्हणजे थोडीशी हट्टी अशी भूमिका तिने त्या चित्रपटात केली. या सिनेमामध्ये एकूण 7 गाणी आहेत. मी निवडलेले जे गाणे आहे ते लताजींनी गायले आहे, जे खूपच लोकप्रिय गाणे आहे. चित्रपटाचे संगीतकार SD बर्मन, गीतकार साहिर लुधियानवी. मी जे गाणं निवडलं आहे त्या गाण्यात सुरुवातीला एक सुंदर लकेर घेत लताजींचा एक सुंदर सूर आपल्या कानावर पडतो आणि पडद्यावर आपले डोळे नलिनी जयवंतची मोहक अदा पाहत तिच्या अभिनयाचे विविध पैलू पाहण्यात मग्न होतात. ठंडी हवाएं लहरा के आए,
यहाँ कैसे बुलाएं ठंडी हवाएं। नलिनी जयवंत यांच्यावरील कार्यक्रमाचं नाव नजर लागी राजा हे ठेवण्याच्या मागचं एक कारण म्हणजे लाखात एक अशी लोभस्वाणी मूरत, भावस्पर्शी डोळे, नेहमी टवटवीत दिसणारा सुकुमार चेहरा, ही अशी सगळी देणगी लाभलेल्या या तारिकेला खरोखरच कोणाची तरी नजर लागलेली असणार. कारण त्याशिवाय एवढे अफाट भांडवल असताना चित्रसृष्टीमध्ये ती मधुबाला, मीनाकुमारी, सुरैया, नर्गिस, बीना रॉय यांच्यासारखे प्रचंड यश नाही मिळू शकले. यशाची परंपरा प्रदीर्घ काळ का नाही चालू शकली? का तिला हे यश नाही मिळाले? असो मित्रहो, 1952मध्ये नलिनीचे 6 चित्रपट आले. वर्षाच्या सुरुवातीला आला तो दो राह, ज्याचे नायक होते जगदीश सेठी. नंतर आले नवबहार, काफिला, सलोनी, जलपरी. या 4ही सिनेमात तिचे नायक अशोक कुमार होते. वर्षाच्या शेवटी राही हा देवानंद आणि बलराज साहनी यांच्याबरोबरचा सिनेमा आला. यातील नवबहार, सलोनी आणि राही हे यशस्वी ठरले. नवबहारमध्ये एका अंध श्रीमंत माणसाच्या प्रेमात गरीब माळ्याची मुलगी पडते. ती त्याची चांगली देखभाल करते आजारपणामध्ये, आणि जेव्हा त्याची दृष्टी परत येते त्यावेळेला त्या श्रीमंत माणसाच्या वडिलांनी ठरवलेल्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी ती त्याला जास्त प्रेरित करते. या माळ्याच्या मुलीची म्हणजेच जमनाची भूमिका नलिनीने खूप छान वठवली आहे. देखो जी मेरा दिया चुराए ले जाए, देखो जी मेरा दिया चुराए ले जाए, दिया चुराए ले जाए, देखो जी मेरा दिया चुराए ले जाए, नाम न जानू धाम न जानू, नाम न जानू धाम न जानू, क्या होगा धाम न जानू, मन पंछी घबराए तेरे मेरा जिया चुराए लिए जाए, देखो जी मेरा जिया चुराए लिए जाए। मैंने कहीं हमने धन पाया,
जयवंतला नैसर्गिकच सौंदर्य लाभले होते. ती मेकअप न करताही सुंदर दिसायची. त्या काळी तिची हेअरस्टाईल आणि ड्रेसिंगचे अनुकरण कॉलेजच्या तरुणी करायच्या. त्या काळामध्ये अभिनेत्रीसाठी स्वतंत्र हेअर ड्रेसर नसायचे, पण नलिनी जयवंतकडे मात्र स्वतःची हेअर ड्रेसर होती. नलिनी जयवंत बोल्ड होती, मुक्त विचाराची होती. तिचे हसणे अत्यंत आकर्षक होते. 1942मध्ये आंख मिचोली हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला त्यावेळेला एका प्रतिष्ठित हिंदी मासिकामध्ये एका नामांकित लेखकाने नलिनी जयवंतवर लिहिले होते, जब ये हंसती है तो मालूम होता है कि जंगल की ताजगी में जान पड़ गई है और नौ शगुफ्ता कलियां फूल बनकर रुखसारों की सूरत में तब्दील हो गई है. वाह. 1952च्या अखेरीस नलिनीचा राही हा चित्रपट आला, जो मुल्कराज आनंद यांच्या एक कली और दो पतिया या कादंबरीवर आधारित होता. निर्माते निर्देशक के.ए. अब्बास. एक्स मिलिटरी मॅन देवानंद एका चहाच्या मळ्यामध्ये सुपरवायझरची नोकरी करतो. त्याची वागणूक अत्यंत कडक असते. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या गंगा म्हणजेच नलिनी जयवंतच्या प्रेमात तो पडतो आणि मग ती त्याचं हृदय परिवर्तन करते. या सिनेमात नलिनीने बिना मेकअपचे काम केले आहे. संगीत महर्षी अनिल विश्वास यांनी 9 गाणी संगीतबद्ध केली. गीतकार प्रेम धवन यांनी लिहिलेली. मला आवडलेले गाणे जे आनंदी आणि उदास या दोन्ही भावात आहेत. पल
एक पल रुक जाना, रुक जाना, रुक जाना, रुक जाना, एक पल रुक जाना। इस बगिया में जब तक तुम रहोगे सब लोग मुझ पर उंगलियां उठाएंगे। तो तुम क्या चाहती हो? मैं यहाँ से चला जाऊं? इसका जवाब मेरे पास नहीं है। पल रुक जाना, ओ जाने वाले राही, रुक जाना, रुक जाना, रुक जाना, एक पल रुक जाना, हो एक पल रुक जाना, ओ जाने रुक जाना, रुक जाना, रुक जाना, एक पल रुक जाना। न रोके है राह तोरी भैया हमार, न बंधन में बांधे है नैनों के तार। न रोके है राह तोरी भैया हमार, न बंधन में बांधे है नैनों के तार। रोके तो रोके है मन की पुकार, पल रुक जाना, रुक जाना, रुक जाना, एक पल रुक जाना, हो लगाए जो मन पे जुदाई के तीर, छुपा लूंगी अपने करजुआ में पीर। तुझसे कहेंगे ये नैनों के नीर, एक पल रुक जाना, रुक जाना, रुक जाना, एक पल रुक जाना, हो एक पल रुक जाना, ओ जाने वाले राही, रुक जाना, रुक जाना, रुक जाना, एक पल रुक जाना, हो। मित्र हो, आत्तापर्यंत आपण 5 गाणी गेल्या 5 दिवसात पाहिली, ऐकली, त्याचा आस्वाद घेतला. ती गाणी लताजींनीच गायलेली होती. याचे कारण म्हणजे लताजींच्या आवाजाची आणि नलिनी जयवंतच्या अभिनयाची चांगलीच गट्टी जमली होती असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. लताजींच्या गाण्यांना नलिनीने आपल्या अभिनयाद्वारे दाद दिली, तर लताजींच्या गाण्याने नलिनी जयवंतचा अभिनय खुलवला असंही म्हणायला हरकत नाही. लताजींच्या एका वाढदिवसाला हजर असलेल्या नलिनी जयवंतला जेव्हा लताजींचे आणि तिचे एवढे कसे काय जमते यावर एकाने प्रश्न विचारला असता नलिनी जयवंतने सगळ्यासमोर सांगितले होते की लताने गायलेल्या गाण्यावर मला अभिनय करण्याची गरजच भासत नाही. तिचे गाणे कानावर पडले की चेहऱ्यावर हावभाव आपोआपच येतात. मित्रहो, किती सहजतेने नलिनी जयवंतने लताजींची तारीफ केली आहे. 1953मध्ये नलिनीचा एकच शिकस्त हा चित्रपट, ज्याच्यामध्ये नायक त्यांचे दिलीप कुमार होते, हा सिनेमा आला. याचे निर्माता दिग्दर्शक होते रमेश सैगल. यात एका लँडलॉर्डच्या बहिणीची भूमिका सुषमा म्हणजेच जी विधवा असते नलिनी जयवंतने ही निभावली. दिलीप कुमार यात डॉक्टरची भूमिकेमध्ये आहे. या चित्रपटामध्ये नलिनी जयवंतचे उदास सौंदर्य पाहावयास मिळते. दिलीप कुमारसारख्या अभिनय सम्राटसमोर नलिनी जयवंतने करारी टक्कर दिली आहे. संगीतकार शंकर जयकिशन व गीतकार शैलेंद्र यांनी 10 गाणी या सिनेमात दिली. यात 4 गाणी लताजींनी तर हेमंतदा आणि आशाजी यांनी प्रत्येकी 1 आणि लताजींचे
तलतजींचे 2 गाणी आहेत. मोहम्मद रफी आणि लताजी यांचं एक नई जिंदगी से प्यार करके देख हे गाणंसुद्धा त्यावेळेला लोकप्रिय झालं होतं. मित्रांनो, मी या चित्रपटातलं जे गाणं निवडलं आहे ते आहे लताजी आणि तलत महमूद यांच्या एक युगलगीत. या गाण्याचा मुखडा आणि अंतराचा ठेका सारखाच आहे, यात बदल नाही होत. याच सिनेमामध्ये लताजींचे कारे बदरा तू न जा न जा हे गाणं आपण लताजींच्या कार्यक्रमामध्ये घेतले होते. तर मित्रहो, आस्वाद घेऊया आपण कार्यक्रमातील पहिल्या युगलगीतांचा. मला आवडला आहे, आपल्यालाही आवडेल अशी खात्री आहे. धन्यवाद. जब जब फूल खिले, जब जब फूल खिले, देख अकेला हमें, देख अकेला हमें घेर लिया हमने, जब जब फूल खिले. मन को मैंने लाख मनाया, पर अब तो है वो भी पराया. मन को मैंने लाख मनाया, पर अब तो है वो भी पराया. जख्म किए ना तू, जख्म किए ना तू, तेरी याद के मरहूम ने, जब जब फूल खिले. मिलने के हैं लाख बहाने, लेकिन मन का मीत न माने. मिलने के हैं लाख बहाने, लेकिन मन का मीत न माने. दिल तोड़ा हर बार, दिल तोड़ा हर बार, मेरे भोले हमदम ने, जब जब फूल खिले. देख अकेला हमें घेर लिया हमने, जब जब फूल खिले. तकदीर मिली है, पैरों में जंजीर मिली है, राज मेरे दिल के, राज मेरे दिल के, कहे रोके शबनम ने, जब जब फूल खिले. जब जब फूल खिले, तुझे याद किया हमें, जब जब फूल खिले. मित्रहो, नलिनी जयवंतला प्रतिस्पर्धी 1940 ते 50च्या दरम्यान अनेक अशा तारका होत्या. मीना शौरी, मुनव्वर सुलताना, निगार सुलताना, निरुपा राय, नादिरा, श्यामा इत्यादी. या सगळ्या तारका आपापल्या क्षमतेप्रमाणे वेगवेगळ्या बॅनरखाली त्यांनी काम केले आणि त्यांनी काही त्यातल्या प्रसिद्ध झाल्या, काही अंधारातच राहिल्या. 1950-60च्या दशकात मात्र मधुबाला, नर्गिस, नूतन, वैजंतीमाला, मीना कुमारी, गीता बाली, बीना रॉय अशा दिग्गज तारका होत्या. नलिनी जयवंतने आपल्या परीने तिने काही बॅनर स्वीकारले, त्यात काही यशस्वी आले, काही अयशस्वी झाले, परंतु खूप मोठे बॅनर आणि खूप मोठ्या ज्यांची कारकीर्द होती असे नायक तिला नंतर मिळालेच नाही. त्यामुळे ती हळूहळू लोप पावत गेली, तिची उदासीनता हळूहळू वाढत गेली. नलिनीचं व्यक्तिमत्वामध्ये एक छोटीशी एक ड्रॉबॅक म्हणता येईल त्यात, की तिची उंची थोडी कमी होती. ही एकमेव कमतरता तिच्यामध्ये होती. बाकी मग ती नृत्यामध्ये निपुण होती, ती गाणंसुद्धा गायची. सुरुवातीच्या काही सिनेमामध्ये तिने गाणे पण म्हटले, मुकद्दरचे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले होते.
परंतु एवढं सगळं येत असतानासुद्धा ती पुढच्या येणाऱ्या काळामध्ये फार जास्त आपलं यशस्वी चित्रपट देऊ शकली नाही. असो मित्रहो, 1954मध्ये नलिनी जयवंतचे 6 चित्रपट आले. त्यात महबूबा, लकीरे, नाज, बाप बेटी. या बाप बेटीमध्ये आशा पारेखने बेबी आशा पारेखची भूमिका केली आहे. हा सिनेमा बिमल रॉय दिग्दर्शित असूनसुद्धा चालला नाही. त्यानंतर कवी, जो भारतभूषण नायक होते, आणि वर्षाच्या शेवटी नास्तिक हा आयश जोहर निर्मित आणि दिग्दर्शित चित्रपट, ज्याच्यामध्ये अजित हा नायक होता. यामध्ये अजित हा नास्तिक दाखवला, जो फाळणीमध्ये 1947च्या फाळणीमध्ये त्याचे आईवडील मारले जातात. बहीण आणि भाऊ हे पण मुकतो तो, आणि तो नास्तिक बनतो, आणि तो एका मंदिराच्या महंताला तो त्याच्यासाठी कारणीभूत मानतो. त्याचा तो बदला घेण्यासाठी त्याचा पाठलाग करतो, परंतु तो त्याला भेटत नाही. याच महंताची जी मुलगी आहे रमा, म्हणजेच नलिनी जयवंत, हिला तो आपल्या बदलाचं लक्ष करतो. रमा ही अत्यंत साधीभोळी आणि धार्मिक असते. ती या अजितचं, या नास्तिकचं आस्तिकमध्ये रूपांतर कसं करते, हृदयपरिवर्तन कसं करते, याच्यावर हा चित्रपट आहे. चित्रपटाचे गीतकार हे कवी प्रदीप आणि संगीतकार सी रामचंद्र. अत्यंत गाजलेली गाणी या चित्रपटामध्ये. हा चित्रपटसुद्धा सर्वात जास्त गाजलेला चित्रपट समजला जातो नलिनी जयवंतचा. या बजाए बंसरी और ग्वाले बजाए मंजीरे, वो गोपियाँ नाचे ठुमक ठुम. गाना बजाए बंसरी और ग्वाले बजाए मंजीरे, वो गाना बजाए बंसरी और ग्वाले बजाए मंजीरे, वो गोपियाँ नाचे ठुमक ठुम. गाना बजाए बंसरी और ग्वाले बजाए मंजीरे, वो गोपियाँ नाचे ठुमक ठुम. गोरे गोरे हाथों में कंगना खन के, कंगना खन के हो कंगना खन के. गोरे गोरे हाथों में कंगना खन के, चंचल पाँव में देखो पैंजनिया छन के, पैंजनिया छन के हो पैंजनिया छन के. ढोलक धमाक बोले, झांझ भी धमाक बोले, ढोलक धमाक बोले, झांझ भी धमाक बोले. झूम मची है जमुना तीरे, हो गोपियाँ नाचे ठुमक ठुम. गाना बजाए बंसरी और ग्वाले बजाए मंजीरे, नाचे ठुमक ठुम. गाना बजाए बंसरी और ग्वाले बजाए मंजीरे, वो गोपियाँ नाचे ठुमक ठुम. ना तन का ध्यान रहा, ना मन का ध्यान रे, ना मन का ध्यान रे, ना मन का ध्यान रे. आज सभी सुंदरियाँ भूली है भान रे, भूली है भान रे, भूली है भान रे. सखियों के संग संग ठनक रही है मृदंग, उलटित है अंग अंग, मन में उछले तरंग. झूम झूम कामिनियाँ ऐसी हुई बावली, झूम झूम कामिनियाँ ऐसी हुई बावली. बालों की लट उलटी रे, हो गोपियाँ नाचे ठुमक ठुम. गाना बजाए बंसरी और ग्वाले बजाए मंजीरे, गोपियाँ नाचे ठुमक ठुम. गाना बजाए बंसरी और ग्वाले बजाए मंजीरे, वो गोपियाँ नाचे ठुमक ठुम. छाया वृंदावन में आज अजब रंग है, आज अजब रंग है जी, आज अजब रंग है. छाया वृंदावन में आज अजब रंग है, धरती
गई पवन की चाल 12 घोड़ों वाला सूरज का रथ थी 12 घोड़ों वाला सूरज का रथ थी चलने लगा रे धीरे धीरे हो गोपियां नाचे झूमर गाना बजाए बंसुरी और भाले बजाए मंजीरे हो गोपियां गाना बजाए बंसुरी और भाले बजाए मंजीरे हो गोपियां नाचे झूमर गाना बजाए बंसुरी और भाले बजाए मंजीरे हो गोपियां नाचे झूमर गाना बजाए बंसुरी और भाले बजाए मंजीरे हो गोपियां नाचे झूमर नलिनी जयवंतचे डोळे अत्यंत रेखीव, भावनाशील आणि टपोरे होते. तिच्या सौंदर्याचा हुकमी एकच जणू. एक विलक्षण जादू होती तिच्या डोळ्यात. ती नजरेनंच बोलत असे. आजच्या पिढीतली अभिनेत्री काजोलने मिस्किल हास्य जरी आई तनुजाकडून घेतले असले ना, तरी नजरेला नजर भिडून डोळे मोठे करण्याची लकब आणि नजरेतील खट्याळ भाव हे मावशी नलिनी जयवंतकडूनच घेतले असणार. 1954च्या नास्तिकच्या अभूतपूर्व यशानंतर 1955मध्ये नलिनी जयवंतचे 5 चित्रपट आले, ज्यात वर्षाच्या सुरुवातीला चिंगारी, ज्यात शेखर नायक होता, राजकन्या, ज्यामध्ये मनोहर देसाई होते, लगन, ज्यामध्ये सज्जन नायक होते. हे तिन्ही चित्रपट फारसे चालले नाही. पण त्यानंतर आला मुनीमजी, ज्यामध्ये देवानंद, अमिताभ, प्राण होते, दिग्दर्शक सुबोध मुखर्जी. हा सिनेमा तुफान चालला. मुनीमजीमध्ये एकूण 11 गाणी होती. संगीतकार SD बर्मन आणि गीतकार शैलेंद्र आणि साहिल लुधियानवी. 6 गाणी यामध्ये लताजींची होती. किशोरदाचं एकमेव पण प्रचंड लोकप्रिय असं जीवन के सफर में राही, हेमंताचं एक शिवजी चले आणि दिल की उमंगे है जेव्हा इत्यादी. मित्रांनो, मुनीमजीमधील मला आवडलेले गाणे हे कोरस गीत आहे. मुकुंदराव कोरसच्या कार्यक्रमामध्ये हे गाणे घेतात की काय असं मला वाटत होतं, पण त्यांच्या हातून हे गाणं निसटलं. धन्यवाद मुकुंदराव. हे एक आदिवासी नृत्यगीत आहे. देवानंद म्हणजे राज आणि नलिनी जयवंत म्हणजे रूपा एका जंगलात झाडाखाली बसले आहेत. तेवढ्यात कोरस गीत सुरू होते. रूपा राजकडे पाहते. तो भाव नलिनी जयवंतने खूपच छान दाखवला आहे. आपल्या मनातले भाव इतरांकडून प्रदर्शित झाल्याने चेहऱ्यावरील आणि डोळ्यातील हे प्रेमाचे भाव नलिनीने अत्यंत उत्कटरित्या दाखवले आहेत. त्यावेळेला तिच्या चेहऱ्याचा छान क्लोजअप ही छायाचित्रकाराने घेतला आहे. तर मित्रहो, आस्वाद घेऊया या कोरस गीताचा, ज्याची गायिका लताजी, गीत शैलेंद्र, संगीत बर्मनदा अर्थात सचिन देव बर्मन. धन्यवाद. नैन खोए खोए तेरे दिल में भी कुछ होए रे प्यार ये नहीं तो और क्या है. नैन खोए खोए तेरे दिल में भी कुछ होए, नैन खोए खोए तेरे दिल में भी कुछ होए रे प्यार ये नहीं तो और क्या है. होठों पे इनकार तेरी आँखों में इकरार है प्यार ये नहीं तो और क्या है. नैन खोए खोए तेरे
ये नहीं तो और क्या है। उनके मुंह पे लाज का गुलाल रंग लाए रे, उनके मुंह पे लाज का गुलाल रंग लाए रे, बदली के दिन जैसे धूप आए जाए रे, धूप आए जाए। दिल पे लगी चोट, दिल पे लगी चोट कोई कब तक छुपाए रे, मीठी 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 पीर उठे दिल को मजा आए रे, प्यार ये नहीं तो और क्या है। नैन खोए खोए तेरे दिल में भी कुछ होए रे, प्यार ये नहीं तो और क्या है। नींबू की फांकी से बाकी ये अखियाँ, नींबू की फांकी से बाकी ये अखियाँ, तीखी तीखी ये जुल्मी कनखियाँ, तीखी 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 ये जुल्मी कनखियाँ, ना देखे दिन और ना देखे रतियाँ, चोरी 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 देखो छेड़छाड़ करे अखियाँ, प्यार ये नहीं तो और क्या है। नैन खोए खोए तेरे दिल में भी कुछ होए रे, प्यार ये नहीं तो और क्या है। होठों पे इनकार तेरी आँखों में इकरार है, प्यार ये नहीं तो और क्या है। प्यार ये नहीं तो और क्या, प्यार ये नहीं तो और क्या। मित्र हो, 1955च्या अखेरीस नलिनीने एका नवोदित अभिनेत्यासोबत चित्रपट स्वीकारला. हा अभिनेता आधी रेडिओ अनाउन्सर म्हणून काम करत होता. निर्माते केवल कृष्ण आणि दिग्दर्शक रमेश सहगल यांनी या हिऱ्याला उचलले आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर आणले. या अभिनेत्याचं नाव बरोबर आहे सुनील दत्त, ज्यांनी या चित्रपटाद्वारे पदार्पण केले हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये. रेल्वे प्लॅटफॉर्म हा प्रेमाचा त्रिकोण याच्यावर आधारित असलेला सिनेमा. एक राजकुमारी, एक गरीब माणूस आणि त्याची एक प्रेमिका, अशा या त्रिकोणाचे 3 कोण होते: सुनील दत्त, नलिनी जयवंत आणि शीला रामाणे. या सिनेमात एकूण 10 गाणी आहेत. समाजाच्या विघातक प्रवृत्तीवर जोरदार प्रहार करणारे गाणी साहिरने लिहिली आहेत आणि संगीत मदन मोहन यांचे आहेत. बस्ती बस्ती पर्वत पर्वत गाता जाए बंजारा हे रफीजीने गायलेले गाणे तुफान लोकप्रिय झाले. रेल्वे प्लॅटफॉर्ममधील मी निवडलेले गाणे हे लताजींनी गायले आहे. आपण आस्वाद घेऊया लताजींच्या या स्वरांचा आणि नलिनी जयवंत यांच्या या अभिनयाचा या चित्रपटामध्ये त्यांनी या गाण्याद्वारे आपल्याला दाखवलेला. धन्यवाद. क्या समझती, बहुत पैसे वाली, मेरे पास भी 7 बीसियाँ, मेरे पास भी 7 बीसियाँ। हाँ 7 बीसियाँ है तुम्हारे पास? हाँ। कितनी होती हैं 7 बीसियाँ भला? इतनी कितनी भोली हो नैना। अच्छा ये बताओ, तुमने उसे खूब मारा? हाँ मैंने उसे बहुत मारा। क्यों मारा पर? उसने बाबूजी को जो मारा था। नैना, कोई भी मुझे मारेगा तुम उसे मारोगी? हाँ बाबूजी। क्यों? बाबूजी ने मुझे मरने से जो बचाया था। बच गई हो? क्या मतलब? उम्र ही ऐसी है, इस उम्र में लोग मौत को जिंदगी और जिंदगी को मौत समझते हैं। बाबूजी, ये तुम्हारा दोस्त क्या कह रहा है? ये तुम्हारे बाबूजी भी नहीं समझ सकेंगे। बाबूजी, तो फिर उसने तुम्हें थप्पड़ मारा था ना, फिर मैंने उसे बहुत मारा और फिर मैंने उसका बदला लिया। नैना, तुम क्यों ख्याल रखती हो इतना मेरा? हाँ
सचमुच देवी है। हाँ, बहुत भोली लड़की है। जिया खो गया वो तेरा हो गया, मैं कहूँ तो कहूँ कैसे हो। जिया खो गया वो तेरा हो गया, मैं कहूँ तो कहूँ कैसे हो। जिया खो गया। वैर है फिर भी तू मुझको अपना लगे, तेरी हर बात चाहत का सपना लगे। वैर है फिर भी तू मुझको अपना लगे, तेरी हर बात चाहत का सपना लगे। जिया खो गया वो तेरा हो गया, मैं कहूँ तो कहूँ कैसे हो। जिया खो गया वो तेरा हो गया, मैं कहूँ तो कहूँ कैसे हो। जिया खो गया। उठते उठते झुकी, झुकते झुकते उठी और टकरा गई दो निगाहें। फूल से खिल गए, दिल से दिल मिल गए, जैसे मिलती है मंजिल से राहें। उठते उठते झुकी, झुकते झुकते उठी और टकरा गई दो निगाहें। फूल से खिल गए, दिल से दिल मिल गए, जैसे मिलती है मंजिल से राहें। जिया खो गया वो तेरा हो गया, मैं कहूँ तो कहूँ कैसे हो। जिया खो गया वो तेरा हो गया, मैं कहूँ तो कहूँ कैसे हो। जिया खो गया। मुझको अपने से भी लाज आने लगी, मैं अकेले में छुप छुप के गाने लगी। मुझको अपने से भी लाज आने लगी, मैं अकेले में छुप छुप के गाने लगी। जिया खो गया वो तेरा हो गया, मैं कहूँ तो कहूँ कैसे हो। जिया खो गया वो तेरा हो गया, मैं कहूँ तो कहूँ कैसे हो। जिया खो गया। नलिनीने जवळपास 40 गाणी तिच्या कारकिर्दीत गायली. राधिका, गुंजन, बहन, आदाबर्ज, मुकद्दर इत्यादी सिनेमामध्ये तिने गाणी गायली. पण लताजींचा सूर अनोखा प्यार नंतर मिळाल्यानंतर तिने गायकीचे क्षेत्र बहुधा सोडले असावे, कारण मुकद्दर नंतर नलिनी जयवंतच्या गाण्याची नोंद नाही आहे. मुकद्दरचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर गीतकार राजा मेहंदी अली खान.
बतला दे, आपे अमृत रस बरसाने के पवन की मत घटाए, के पवन की मत हवा क्या कहती है, कहती है दिल गगन में काली घटा क्या कहती है, कहती है दिल गगन में। 1961मध्ये नलिनी जयवंतने दुसरा विवाह केला प्रभू दयाल या अभिनेता दिग्दर्शकासोबत. त्यानंतर नलिनी जयवंतने सिनेसृष्टीतून संन्यास घेण्याची जणू काही तयारीच केली होती असे दिसतंय. कारण 1960मध्ये केवळ एक सिनेमा मुक्ती हा सिनेमा केला. त्यानंतर 1961मध्ये 2 सिनेमा, 1962मध्ये 1 आणि 1963मध्ये 2 आणि शेवटचा बॉम्बे रेसकोर्स हा 1965मध्ये अजितसोबत करून नलिनीने चित्रपटसृष्टी सोडली आणि ती एकांतात राहू लागली. 1962मध्ये जिंदगी और हम हा एक सिनेमा आला होता. पहा मित्रांनो, वयाच्या 14व्या वर्षी पहिला सिनेमा मिळावा आणि त्यात गायकीची संधी पण मिळावी. त्याच पाठोपाठ महबूब खानसारख्या दिग्दर्शकाकडे बहन या सिनेमात काम पण मिळावं. एवढेच नव्हे तर पदार्पणाच्या पहिल्याच वर्षात 4 सिनेमा मिळावेत आणि त्यात गाण्यांची पण संधी मिळावी. असे असताना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या आणि विवाहित असलेल्या वीरेंद्र देसाईबरोबर लग्न करण्याचा विचार अंमलात आणावा आणि 3 वर्षात घटस्फोट पण घ्यावा. नंतर सलग 4 वर्ष सिनेमाच मिळाले नाही आणि 1948मध्ये दिलीप कुमार नर्गिससोबत काम करण्याची संधी मिळावी आणि यानंतर 50 चित्रपट करून वयाच्या 34व्या वर्षी दुसरा विवाह करावा आणि वयाच्या 39व्या वर्षी तडक चित्रपट संन्यास घ्यावा. ह्या प्रश्नांचं काहूर जसं माझ्या मनात उठले तसं आपल्याही मनामध्ये उठले असणारच. यानंतर नलिनी जयवंत 18 वर्षाच्या कालावधीनंतर 1984मध्ये अमिताभ बच्चन यांची आई बनून नास्तिकमध्ये आली. 20 डिसेंबर 2010 रोजी आपल्या निवासस्थानी ही अभिनेत्री एकांतवासातच निधन पावली.
1958मध्ये आलेल्या नलिनी जयवंतची सहाय्यक भूमिका असलेला फिल्मफेअरचं त्याच वर्षीचं सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार नलिनी जयवंतला मिळवून देणारा नवकेतन प्रोडक्शनचा राज खोसला दिग्दर्शित सिनेमा काला पानी या चित्रपटाचे गाणे. हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला. याची गाणी पण खूप गाजली. नलिनी जयवंतची कोठेवालीची भूमिका रसिकांना खूप भावली. अगदी मधुबालासारखी हिरोईन मुख्य भूमिकेत असूनही नलिनीला लोकांनी डोक्यावर घेतलं. नजर लागी राजा तोरे बंगले पर, नजर लागी राजा तोरे बंगले पर, नजर लागी राजा तोरे बंगले पर. जो मैं होती राजा बन के कोयलिया, जो मैं होती राजा बन के कोयलिया, कुहुक रहती राजा तोरे बंगले पर, कुहुक रहती राजा तोरे बंगले पर, नजर लागी राजा तोरे बंगले पर. लाहौर जो मैं होती राजा कारी बदरिया, जो मैं होती राजा कारी बदरिया, जो मैं होती राजा कारी बदरिया, बरस रहती राजा तोरे बंगले पर, बरस रहती राजा तोरे बंगले पर, नजर लागी राजा तोरे बंगले पर. जो मैं होती राजा बेला चमेलिया, जो मैं होती राजा बेला चमेलिया, जो मैं होती राजा बेला चमेलिया, लिपट रहती राजा तोरे बंगले पर, लिपट रहती राजा तोरे बंगले पर, नजर लागी राजा तोरे बंगले पर. जो मैं होती राजा तुम रिदहनिया, जो मैं होती राजा तुम रिदहनिया, जो मैं होती राजा तुम रिदहनिया, मटक रहती राजा तोरे बंगले पर, मटक